श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1142. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सनकादिक ऋषी आणि प्रभू रामचंद्र यांच्या भेटीचं कथा चिंतन बघत होतो. प्रभू रामचंद्र सनकादिक मुनींना भेटून अत्यंत सुखावलेले आहेत, इतके की त्यांच्या देखील नेत्रातून प्रेमाश्रूंची धार लागलेली आहे. सनकादिक मुनी प्रभू रामचंद्रांच्याकडे एकटक पाहत आहेत आणि त्यांच्या हृदयातलं प्रेम पाहून प्रभू रामचंद्र या संतांचा संग जीवनामध्ये किती महत्वाचा आहे हे जणू काही तुम्हा आम्हा सर्वांना सांगू लागतात. जिथं प्रत्यक्ष भगवंताला देखील धन्यता वाटते. आज धन्य मैं सुनहु मुनीसा, तुम्हारे दरस जाही अघ खीसा. आपल्या दर्शनाने सारी पाप नष्ट होऊन गेलेली आहे. आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र आपल्या मनातला कृतार्थ भाव सनकादिक मुनींना सांगतात. मोठ्या भाग्याने प्राप्त होणारी ही सत्संगती, ज्याच्यामुळं जीव विना परिश्रम जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडतो, असा सत्संगतीचा महिमा सज्जनो आपण कालच्या निरूपणामध्ये बघितला आणि त्याचा एकच निष्कर्ष काढला की मनोभावे आपण आपल्या गुरुचरणांना घट्ट धरून राहणं यामध्येच सर्व परमार्थाचं सार आहे. गोस्वामीजी त्यामुळे आम्हाला एक निष्कर्ष देतात की संत संग अपबर्ग कर, कामी भव कर पंथ, कहहि संत कबी कोविद, श्रुती पुराण सद्ग्रंथ. संतांचा संग हा मोक्षाचा, तर कामी व्यक्तीचा संग हा जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये टाकणारा असतो. हेच संतांनी जाणलं, कवींनी, पंडितांनी. वेद पुराण देखील याच सत्संगतीचं महत्व गातात आणि सर्व सद्ग्रंथ आपल्याला संतांचा सहवास करण्याचा, संतांचा संग करण्याचा सदुपदेश देतात. अशा या सत्संगतीचं महत्व प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सनकादिकांना सांगतायत. तत्पश्चात सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्रांची स्तुती गायलेली आहे. काल आपण चौपायांचं गायन केलं, परंतु वेळेअभावी आपण त्या चौपायांना स्पर्श करू शकलो नाही. त्यामुळं आज पुन्हा चौपायांचं गायन न करता आपण थेट या 34व्या दोह्यामध्ये जी सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्रांची स्तुती गायलेली आहे त्याचं चिंतन बघूयात. सनकादिक मुनी भगवंताच्या या प्रेमामुळं अत्यंत भारावून गेलेले आहेत. बघा, आपण भगवंताच्या दर्शनाला जावं, मनामध्ये विलक्षण इच्छा घेऊन जावं की आपल्याला भगवंताने वेळ द्यावा, त्याचं दर्शन द्यावं. परंतु इथं आपल्या कल्पनेच्या पलीकडे रामाने सनकादिक मुनींना देऊन टाकलेलं आहे. सनकादिक मुनींच्या भेटीने प्रत्यक्ष भगवंत सुखावलेले आहेत आणि ते या संतांचाच संग किती दुर्लभ आहे हे सनकादिकांना सांगू लागले. भगवंताच्या या विशाल व्यापक वृत्तीने भारावून गेलेले सनकादिक भगवंताची स्तुती गाऊ लागतात. सुनी प्रभु बचन हर्षि मुनि चारी, पुलकित तन अस्तुती अनुसारी. प्रभूंचं हे वचन ऐकून अत्यंत हर्षित झालेले हे चारी मुनी पुलकित शरीराने भगवंताची स्तुती करू लागतात. बघा, स्तुती गाताना आपण या रामायणामध्ये प्रत्येकाची अवस्था ह्याच पद्धतीने बघितली. अहिल्या पाषाणातून प्रगटली आणि ती देखील परसत पद पावन, सोक नसावन, प्रगट भई. अशा पद्धतीने भगवंताची ती स्तुती गाऊ लागलेली आहे. अत्री मुनी देखील भारावून
भगवंताची स्तुती अरण्यकांडामध्ये गातात. आपण स्वामी प्रज्ञानानंदांच्या या संशोधनातून हे देखील जाणलं की रामायणामध्ये तब्बल 27 नक्षत्रांच्या प्रमाणे 27 स्तुती आहेत. परंतु या सगळ्या स्तुतींमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे की प्रत्येकाने अंतःकरणापासून प्रेमाने सद्गदित होऊन शरीर पुलकित झालेल्या अवस्थेमध्ये भगवंताची ही मनोभावे स्तुती गायलेली आहे. सज्जनो, यातून आम्हाला एकच बोध संत देतात की जे काही भगवंताचं कराल, मग त्याचं नामस्मरण करा, त्याची स्तुती गा, त्याची कथा सांगा, त्याचं भजन गा, त्याची पूजा करा. जे काही कराल, तुम्ही किती काळ करता हे ठीक आहे, तुमच्या अनुकूलतेनुसार जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा. परंतु एक गोष्ट मात्र करण्याचा आटोकाट प्रयत्न करा. जे काही कराल ते प्रेमाने करा, अत्यंत भावनेने, शुद्धीने, भगवंताला आळवण्यासाठी म्हणून करा. हे ज्याला करता येईल, खरोखर हा देखील या नक्षत्रांच्याच संख्येमध्ये गणला जाईल. अशा रीतीने हे चारही मुनी हर्षित होऊन भगवंताला त्याचं जणू काही स्वरूप सांगू लागतात. जय भगवंत अनंत अनामय, अनघ अनेक एक करुणामय. कसा आहे रामराया, कसा पाहिलाय संतांनी, त्याचा जय जयकार करताना म्हणतात की हे प्रभू, आपण अनंत आहात. आपला अंत गाठणं हे कोणालाही शक्य नाही. आपण अनामय आहात. कुठल्याही प्रकारचा विकार आपल्या अंतःकरणामध्ये राहू शकत नाही. आपण अनघ आहात, म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही कायिक, वाचिक, मानसिक पापाचा लवलेश देखील नाही. आणि एवढं सगळं असून अनंत रूपांमध्ये आपण प्रगट होता आणि एकच एक असलेलं आपलं तत्व आपण सांभाळता. खरोखर हे प्रभू, आपण निर्गुण आहात का सगुण आहात, यापेक्षा देखील आम्हाला एकच गोष्ट कळते की आपल्या या दोन्हीही स्थितींमध्ये आपण विलक्षण करुणामय आहात. सज्जनो, प्रभू रामचंद्रांचं हे रूप संतांनी जाणलं आणि तेच स्तुतीमध्ये गायलं. समर्थांच्या मनोबोधातल्या श्लोकातलं चरण डोळ्यासमोर येतं की नभा सारिखे रूप या राघवाचे. बघा, दासबोधामध्ये देखील समर्थांनी ब्रह्म आणि आकाश याची तुलना वारंवार केलेली आहे. त्यांच्यामधलं साधर्म्य त्यांनी वारंवार शोधून आपल्याला दाखवलं आणि त्याचबरोबर शेवटी हे पंचमहाभूतिक असल्यामुळं ते परब्रह्माच्या अतिसंलग्न असूनही ते परब्रह्म होऊ शकत नाही. अशा रीतीने आपल्याला आकाश आणि ब्रह्मातला फरक समजावून सांगितला. संत या भगवंताच्या रूपाला जाणताना देखील त्याच मार्गाने जातात. ते आकाशासारखंच तत्व आहे प्रभू रामचंद्रांचं, ज्याला अनंत ह्या गोष्टीच्या आधाराने संत नेहमी सांगत आलेले आहेत. बघा, एखादा काजवा आणि गरुडाची जर भेट झाली तर काजवा गरुडाला एक प्रश्न विचारतो की तू आकाशामध्ये एवढ्या उंचावरती उड्डाण घेतोस, आम्ही तर अगदी थोडं अंतर उड्डाण करू शकतो, तरी देखील आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप उंचीवरती आलेलो आहोत. तू ज्या उंचीवरती जातो मला जरा सांग रे, त्याच्या पलीकडे आकाश आहे का तू आकाशाच्या अंतापर्यंत जाऊन उड्डाण घेतोस? यावरती गरुड हसून काजव्याला एकच म्हणतो की जसं तुझ्या अंतःकरणाचा भाव आहे की आपण थोडंफार उड्डाण करू शकतो आणि ते देखील आपल्याला खूप वाटतं, परंतु आपल्यावरती पसरलेलं अनंत आकाश हे जसं आपल्याला कळत नाही, तशीच माझी अवस्था आहे. मी देखील कितीही उंच तुमच्यापेक्षा उड्डाण केलं तरी दरिया में खसखस अशा पद्धतीने माझ्या उंचीची व्यापकता आहे. आकाश हे माझ्याही पलीकडं कितीतरी अनंत पसरलेलं आहे. सज्जनो, जिथं पंचमहाभूतांपैकी आकाशाची ही अवस्था आहे की ज्याचा अंत मानवी बुद्धी लावू शकत नाही, ज्याचा अंत विज्ञान शोधू शकत नाही, न जाणे ते किती अनंत पसरलेलं आहे. त्याचप्रमाणे
परब्रह्माने या आकाशाला आपल्या गर्भामध्ये धारण केलंय, यावरून विचार करा की परब्रह्माची व्यापक अवस्था केवढी प्रचंड मोठी आहे. त्याप्रमाणे या आकाशासारखी स्थिती आम्ही जर आमच्या मनात समजून घेतली तर आम्हाला परब्रह्माची व्यापकता कळून येते. आकाश हे विकार रहित आहे. आकाशामध्ये धूळ येते, आकाशामध्ये ढग येतात, परंतु त्यांचा आकाशाला खरं स्पर्श होतो का? आपण कित्येकदा ढगालाच आकाश समजून बसतो किंवा धुळीलाच आकाश समजून बसतो. सज्जनो, ते केवळ समुद्रामध्ये जशा लाटा या वेगळेपणाने दिसाव्यात त्या पद्धतीने आम्हाला ढग किंवा धूळ ही वेगळ्या पद्धतीने दिसत नाही. ती खरोखरच वेगळी आहे. तिचा स्पर्श हा आकाशाला होऊच शकत नाही. परी लिप्त नच होती जैसे पंखी अंबर, त्या पद्धतीने हा आकाशाचा गुणधर्म आहे की त्याच्या गर्भामध्ये अनंत घडामोडी होत असतात, परंतु तो मात्र या सगळ्यांच्या कडं तटस्थतेने पाहत राहतो. सज्जनो, मग आकाश जसं तटस्थ आहे तसं परब्रह्म देखील तटस्थच असतं का हो? श्री महाराज जेव्हा म्हणतात की माझ्यामध्ये एकच दोष आहे की मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही, याचाच अर्थ परब्रह्म हे तटस्थ राहू शकत नाही. त्यामुळं आकाशाची व्यापकता, आकाशाची अलिप्तता ही जरी परब्रह्माच्या ठायी असली तरी जेव्हा त्याला कोणीतरी बेंबीच्या देठापासून आळवतं तेव्हा ते परब्रह्म तटस्थ राहू शकत नाही. आकाशाला तुम्ही कितीही पद्धतीने आळवा, आकाश आपलं अलिप्तपण सोडत नाही. सज्जनो, हा फरक आहे आकाशामधला आणि परब्रह्मामधला. त्यामुळे आकाशासारखे ते विकार रहित आहेत, परंतु करुणामय आहेत. ही विलक्षण आकाश आणि परब्रह्मामध्ये असलेली साम्यकता आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेला हा सूक्ष्म भेद. आकाश देखील पापरहित आहे, परब्रह्म देखील पापरहित आहे, परंतु आकाशाला लय आहे. याचाच अर्थ आकाशामध्ये असा कुठला तरी गुणधर्म असला पाहिजे की जो या पंचमहाभूतांच्या आधाराने त्याला पुन्हा पुन्हा निर्माण करत राहतो. परब्रह्म मात्र संपूर्णपणे पापरहित असल्यामुळं त्या परब्रह्माला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अशा रीतीने संतांनी परब्रह्म आणि आकाश यामधलं साम्य आणि फरक आम्हाला सांगितला. सनकादिक मुनी देखील भगवंताच्या या रूपाचं वर्णन करतात आणि मग त्याच्या सगुण साकार रूपाकडे येतात. जय निर्गुण जय जय गुण सागर, सुख मंदिर सुंदर अति नागर, जय इंदिरा रमन जय भूधर, अनुपम अज अनादि शोभाकर. बघा, प्रभू रामचंद्रांनी देखील या सनकादिक मुनींचं दर्शन घेतल्यानंतर गोस्वामीजींनी त्यांचं रूप आणि स्वरूप हे आम्हाला दोन्हीही सांगितलं. सनकादिक मुनी देखील भगवंताच्या पहिल्यांदा स्वरूपाचं गायन करतात आणि मग त्याच्या या सगुण रूपाचं दर्शन घेताना म्हणतात की आपण निर्गुण निराकार आहात, ठीक आहे, परंतु आज मात्र तुम्ही आमच्या दृष्टीचा विषय झालेला आहात. त्यामुळे हे प्रभू आपला जय जयकार असो. आज आपलं दर्शन झालं. स्वामी, आम्ही आपल्याला पाहतोय तेव्हा असं वाटतं की प्रत्यक्ष आम्ही गुणांच्या समुद्राला पाहत आहे. ज्याप्रमाणे समुद्र हा अनंत माणिक मोत्यांना आपल्या गर्भामध्ये धारण करत असतो, प्रभू रामचंद्र देखील अनंत गुणांचे स्वामी आहेत. किंबहुना जे जे काही म्हणून गुण तुम्हा आम्हा प्रत्येकामध्ये आहेत सज्जन हो, हे सगळे या समुद्रामधून प्राप्त झालेले माणिक मोती हे कोणाच्या तरी करुणेमुळे आमच्या जीवनात आलेले आहेत. आपण स्वतःला आस्तिक समजा किंवा नास्तिक समजा, परंतु एखाद्याला सुंदर गळा लाभणं, एखाद्याला सुंदर चित्रकला जमणं, एखाद्याला सुंदर व्यवहार जमणं, एकामध्ये अनंत प्रकारचे सद्गुण येणं, ह्या सगळ्या गोष्टी हे कोणाचं तरी दान आहे. दाता एक राम, भिकारी सारी दुनिया. तो सज्जनो, हा गुणांचा सागर आमच्यावरती कृपा करतो, म्हणून हे गुण आमच्या जीवनामध्ये येतात. अशा या गुणसमुद्राचा सनकादिक मुनी जय जयकार करतात, ज्याचं दर्शन हे प्रत्यक्ष सुखाचं धाम आहे, कारण ते अत्यंत सुंदर आहे.
ज्याच्या दर्शनाने जीवाला स्वाभाविक सुख प्राप्त होतं, अशा या सुंदर प्रभू रामचंद्रांचं दर्शन सनकादिक मुनी करतायत. आणि या प्रभू रामचंद्रांच्या सौंदर्याकडे पाहत असतानाच त्यांच्या अंतरंगामध्ये दडलेल्या या विलक्षण चातुर्याचं दर्शन देखील सनकादिक करत आहेत. बघा, मी नेहमी श्री महाराजांची आई गीतामाई हिने श्री महाराजांचं जे रूप साधू संतांना सांगितलं त्याचं वर्णन करून सांगत असतो की माझा मुलगा गणू, त्याच्याकडे 3 गुण आहेत. 1, तो अखंड रामनाम घेत असतो. 2, तो दिसायला अत्यंत सुंदर आहे. आणि 3, तो बोलण्यामध्ये अत्यंत चतुर आहे. सज्जनो, चतुराई या शब्दाची व्याख्या मी अनेक ठिकाणी या रामायणामध्ये आपल्याला सांगितली की जी चतुराई आम्ही स्वतःमध्ये समजत असतो की आपण व्यवहारामध्ये कोणालाही फसवू शकतो, कोणावरती अधिराज्य गाजवू शकतो, ह्या शब्दाच्या आधाराने ज्या चतुर शब्दाची व्याख्या आम्ही स्वतःसाठी करत असतो, ती चतुराई श्री महाराजांना किंवा रामरायाला अभिप्रेत नाही. महाराज म्हणतात की व्यावहारिक चतुराई केवढी असावी की आपण व्यवहारात फसू नये आणि आपण व्यवहारात कोणाला फसवू नये. बस, याच्या पलीकडे व्यावहारिक चतुराईचा संतांच्या दृष्टीने आणखीन कुठलाच उपयोग जीवनामध्ये राहत नाही. मग चतुराई या शब्दाचा अर्थ काय? रामायणामध्ये चतुर हा जीवात्मक पातळीवरती शब्द कोणासाठी वापरला जातो? ज्याला जीवनामध्ये नेमकं काय साधायचं ही चतुराई कळते, तो खरा चतुर. ज्याला हे जन्म भगवत प्राप्तीसाठी दिलाय आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं, हे ज्याला कळतं तो चतुर. आणि प्रभू रामचंद्रांची चतुराई हीच की त्यांनी या जीवांना नित्य या श्रेयस मार्गाच्या दिशेने वळवलं. त्यांच्या दर्शनातून प्रत्येकाचा त्यांनी उद्धारच साधून दिला. अशा या उद्धार रूपी प्रभू रामचंद्रांना या संतांनी चतुर या रूपामध्ये जाणलंय. हे लक्ष्मीपती, आपला जय जयकार असो. आपण पृथ्वीला धारण करणारे आहात, आपण उपमारहित आहात, अजन्म आहात, अनादि आहात, आपण शोभेची खाण आहात. आम्ही तुमच्यासाठी कुठले शब्द शोधू प्रभू? कारण जेवढे म्हणून काही शब्द आहेत ते सगळे मायेच्या अधीन आहेत. या मायेमधलं कुठली गोष्ट तुमच्या रूपाचं यथार्थ वर्णन करू शकेल? त्यामुळे आपण उपमारहित आहात, आपण अजन्म आहात. आपला अंत शोधणं, आदी शोधणं हे केवळ अशक्य आहे. तरी देखील तुम्ही आपल्या स्वतःच्या इच्छेने सगुण साकार झाला. खरोखर आपलं हे दर्शन जणू काही ही आपली असलेली शोभेची खाण रूपी स्थिती, हे सगळं पाहून आम्ही धन्य झालेलो आहोत. आपला जय जयकार असो स्वामी. ज्ञान निधान अमान मान प्रद पावन सुजस पुराण वेद बद. आपण ज्ञानाचे भांडार आहात, स्वतः मानरहित आहात आणि दुसऱ्यांना मात्र मान देणारे आहात. वेद आणि पुराण आपलं पावन सुंदर यश नित्य गात असतात. बघा सज्जनो, प्रभू रामचंद्रांची भक्ती ज्यांनी ज्यांनी केली त्यांनी आपल्या जीवनामध्ये विलक्षण अशा ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे. रामरायाची भक्ती तुम्हाला ज्ञान या शब्दाचा देखील खरा अर्थ सांगते. ज्ञान या शब्दाच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत. एक आहे लौकिक जगामध्ये जगण्यासाठी लागणारं ज्ञान. लंका कांडामध्ये प्रभू रामचंद्रांचा प्रताप, त्यांचा पराक्रम याचं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा रामरायाच्या कृपेने आम्हाला व्यवहारामध्ये संघर्ष करत विजय कसा प्राप्त करावा याचं ज्ञान रामराया देतो. जेव्हा आम्ही अयोध्या कांडामध्ये घरामध्ये असलेल्या या अत्यंत नाजूक भावभावनांचा संघर्ष बघतो, त्यामध्ये जीवाने आपला विवेक ठेवून कशा पद्धतीने आपलं आचरण करावं याचं ज्ञान रामायण आम्हाला देतं. वनवासामध्ये संतांना भेटत असताना त्यांच्याशी कसा संवाद करावा, त्यांच्याकडून नेमकं काय प्राप्त करावं
याचं ज्ञान रामायण देतं. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या ज्ञानाचं विज्ञान करण्याचं ज्ञान देखील रामायणच देतं. कारण या सगळ्या स्थितींमधून जे अंतिम सत्य आम्हाला गवसून घ्यायचंय, तो ब्रह्मानंद जो आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, या सगळ्या स्थिती ज्या रामाच्या पासून मिळतात, तो राम स्वतः ज्ञानाचा भांडार आहे. तो मानरहित आहे आणि दुसऱ्यांना मान देणारा आहे. बघा, एवढा ज्ञानी खरं तर जगामधल्या प्रत्येकाला तो वंदनीय आहे. परंतु तो असा असूनही कधीही कोणाकडूनही कुठल्याही मानाची अपेक्षा ठेवत नाही. समर्थांनी दासबोधामध्ये ज्या आपल्याला विलक्षण जोड्या सांगितल्या, त्यामध्ये पंडित आणि विनम्र, पंडित आणि भक्त, अशा जोड्या या आपल्याला प्राप्त होणं फार अवघड आहे. कारण की ज्याच्याकडे काही विशेष कला आहे, त्याच्यामध्ये अहंकार हा आलाच, अभिमान हा आलाच. परंतु रामराया हा सगळा ज्ञानाचा सागर असूनही कधीच कोणाकडूनही स्वतःसाठी मानाची अपेक्षा तो ठेवत नाही. बघा, आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो, या कलियुगामध्ये तर मनुष्य हा खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहे. त्यामुळे तो अनंत प्रकाराने बरळत असतो. कित्येकदा रामरायाच्या विषयी देखील तो अंतःकरणामध्ये असलेल्या शब्दांना असा काही व्यक्त करतो की खरं तर त्याच्या ठिकाणी हा सगळ्या समस्त ब्रह्मांडाचा स्वामी, अनंत ज्ञानांचा सागर असलेला, तो खरं तर त्याला दंड देणं हे अपेक्षित आहे. परंतु राम हा कधीच कोणाच्याही या तिरस्काराचा देखील राग मनामध्ये धरत नाही. अहो, जो प्रत्यक्ष लंकापती रावणाची देखील ज्योत शेवटी आपल्या स्वतःमध्ये मिसळून घेतो, तो राम हा कोणाचे अपराध कसं बरं मनामध्ये ठेवेल? परंतु राम एका गोष्टीने मात्र अत्यंत संतप्त होतो, आणि तो म्हणजे जर कोणी त्याच्या दासाला त्रास दिलं तर त्याला अत्यंत राग येतो. आपण हे रामायणामध्ये बघितलेलंच आहे की भरताला जेव्हा इंद्र सरस्वतीला बोलून म्हणतो की भरताची बुद्धी तू फिरव, त्यावेळेला सरस्वती म्हणते की अरे, तुला एवढे 1000 डोळे असून तू आंधळा आहेस. मागच्या वेळेला तू रामाच्या साठी संकट धाडण्यासाठी मला पाठवलं. मी मनामध्ये विचार केला, कारण मी रामाचा स्वभाव जाणत होते की रामाला स्वतःवरती कितीही जरी मोठं संकट आलं तरी राम डगमगणार नाही. परंतु रामाच्या दासावरती मात्र जर थोडं देखील संकट आलं तर रामाचा रोष मी सहन करू शकणार नाही. कारण राम हा स्वतः मानरहित आहे आणि दुसऱ्यांना नित्य मान देणारा आहे, ज्याचं हे सुयश वेद आणि पुराण नित्य गात असतात. आपण तत्वाचे जाणकार, केलेल्या सेवेला मानणारे, अज्ञानाचा नाश करणारे आहात. प्रभू रामचंद्र यांच्या दारामध्ये एक फार मोठी सोय आहे की ते कधीच कोणाची सेवा ठेवून घेत नाही. ज्याने ज्याने म्हणून जी काही अल्पस्वल्प सेवा केली असेल, त्या प्रत्येकाची नोंद रामाच्या दरबारी असते आणि ती सेवा सव्याज प्रभू रामचंद्र परत करत असतात. असा हा राम समस्त जगाच्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी म्हणून सगुण साकार झाला, ज्याची अनंत नावं आहेत. परंतु या अनंत नावांमध्ये हे तत्व जरी विभागलं सारखं वाटत असलं तरी अनंत नावांच्या पलीकडं असं हे नामरहित, नामातीत प्रभू रामचंद्रांचं स्वरूप आहे. सनकादिक मुनी जेव्हा स्तुती करतायत तेव्हा त्यामध्ये आत्मानुभूतीचे हे शब्द सज्जन होते आम्हाला सांगत आहेत. जे या विज्ञानाचे धाम आहेत, त्यांनीच या आपल्या आत्मानुभूतीला आमच्यासाठी म्हणून शब्दबद्ध केलंय. वेणा स्वामींची आठवण येते. शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम. अशा गाणाऱ्या वेणा स्वामी आम्हाला एक अत्यंत महत्वाचं सूत्र देतात की सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. हा सद्गुरुराया जेव्हा कृपा करतो तेव्हाच राम हा केवळ कौसल्याचा न राहता
त्याचं हे नभा सारिखे रूप या राघवाचे, हे आम्हाला संत तद्रूपतेने जाणून देतात. सनकादिक मुनी भगवंताची स्तुती गायन करताना म्हणतात की सर्व सर्वगत सर्व उरालय, बससी सदा हम कहू परिपालय. आपण सर्व रूप आहात, सर्वांमध्ये व्याप्त आहात, सर्वांच्या हृदयरूपी घरामध्ये सदैव निवास करता. खर तर तुम्हा आम्हा प्रत्येकाचं परिपालन कोण करतं? तो रामच करतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळीक ऐसे नाही. आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला सज्जनो, जे काही अन्न आम्ही आज खातो त्याचं रक्तामध्ये परिवर्तन कोण करतं? त्याचं शक्तीमध्ये, प्राणामध्ये परिवर्तन कोण करतं? असं कुठलं हे मेकॅनिझम आहे जे या 84 लक्ष योनींमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला सांभाळतं? हा सूर्य एवढ्याच पद्धतीने का तापतो की ज्याच्यामुळं या जीवांचं रक्षण व्हावं? ही सगळी कोणीतरी एक सिस्टम, एक मास्टर प्लान या सृष्टीचा जो केलेला आहे, ज्याच्यामुळं आम्ही जिवंत आहोत सज्जनो, ती सिस्टम आहे राम. अशा या रामाच्या कृपेने आम्ही जागतो, अशा या रामाच्या कृपेने आम्ही कार्य करतो, अशा या रामाच्या कृपेने आम्ही विश्राम घेतो, अशा या रामाच्या कृपेने आम्ही अन्न भक्षण करतो, अशा या रामाच्या कृपेनेच आम्ही पुन्हा पुन्हा या सृष्टीमध्ये देखील जन्म घेत असतो. परंतु या सगळ्या गोष्टींचा खऱ्या अर्थाने समर्थ कोण आहे? तर तो राम आहे. आणि त्याची अंतिम कृपा काय? जेव्हा तो आम्हाला राग द्वेष, अनुकूलता प्रतिकूलता, जन्म मृत्यू, द्वंद्व विपत्ती, या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढून त्याच्या या निजधामामध्ये घेऊन जात असतो. म्हणून इथं सनकादिक मुनींनी बससी सदा हम कहू परिपालय, तू आमचं रक्षण कर, रक्षण कर, आमचं परिपालन कर. ते ह्यासाठी म्हटलेलं आहे की रामा, आम्ही तुझ्या शरणागत आहोत. हे सगळं तुझं कर्तेपण आहे. त्यामुळं आता तुला जे योग्य असेल त्या पद्धतीने तू आमचं रक्षण कर, जेणेकरून या जन्म मृत्यूच्या जाळ्यामधून आम्ही कायम स्वरूपी बाहेर पडू. द्वंद्व विपत्ती भव फंद विभंजय, हृदी बसी राम काम मद गंजय. आमच्या हृदयामध्ये तू वास करून काम आणि मदाचा नाश करावा. अशा पद्धतीने सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्राला त्याच्या या निजधामामध्ये जाण्यासाठी आमची अवस्था देखील अशीच अनामय अनघ कर, म्हणून आमच्या हृदयातले हे विकार रामा तू जाळून टाक, अशी मनापासून करुणा भागली. गोस्वामीजी लिहितात, परमानंद कृपायतन मन परिपूर्ण काम, प्रेम भगतियन पायनी देहु हमहि श्रीराम. आपण परमानंद स्वरूप आहात, कृपेचे धाम आहात, आपण मनोकामना परिपूर्ण करणारे आहात. म्हणून हे रामजी, आम्हाला आपली अविचल प्रेमा भक्ती प्रदान करा. सज्जनो, भक्ती हे खऱ्या अर्थाने कुठलं स्थान नाही. भक्ती हा निरंतर प्रवास आहे, जो भगवंताच्या कृपेने आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवत असतो. असा हा भक्तीचा नित्य सहवास, आणि त्यातही या भक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाची छत्रछाया, असा हा प्रभू रामचंद्र त्याच्याच कृपेने जीवाला देऊ शकतो. म्हणून सनकादिक मुनी रामरायाच्या चरणी हेच मागणं मागतात की आपण कृपेचे धाम आहात, आपण परमानंद स्वरूप आहात. हे प्रभू, आपण मनोकामना पूर्ण करणारे आहात. आणि आम्हा संतांना काय हवंय? जिथं दिशा हेच आमचं वस्त्र आहे, तिथं आम्ही का आपल्या समोर आलोय? आम्हाला या लौकिक जगातलं काही मागायचंय का? नाही. आम्हाला एकच गोष्ट हवी आहे, आणि ती म्हणजे आपली अविचल प्रेमा भक्ती, आपला नित्य सहवास. आपण ज्या आनंदमय स्थितीमध्ये आहात त्या स्थितीची आम्हाला सदैव छत्रछाया आहे प्रभू, आपण प्रदान करा. अशा रीतीने सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्रांची स्तुती गायली.
आणि या स्तुतीच्या समवेतच आम्हा प्रत्येकाला प्रभू रामचंद्रांच्याकडून आपण नेमकं काय मागावं याचं जीवन जगण्याचं सुंदर सूत्र देखील त्यांनी प्रदान केलं. सज्जन हो, इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.